श्री गुरुदेव दत्त. तर आपलं आता चालू आहे मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी. तर आपण आतापर्यंत शेवटच्या 4 डिजिटमधलं 7th आणि 8 डिजिट आपलं चालू आहे. त्याच्यामधलं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे 0 to 6 पर्यंतचं, सॉरी 0 to 5 पर्यंतचं. तर आता लास्टला जे 4 डिजिट आहेत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 6 नंबर. जर 7th डिजिटला जर 6 नंबर असेल किंवा 8 डिजिटला जर 6 नंबर असेल तर कसं असेल. तर 7th नंबरला जर तुमचं 6 आहात तर तुम्ही कसे आहात, तर तुम्ही खूप गप्पा मारणारे आहात, खूप बोलणं होत असणार तुमचं फोनवरती तुम्हाला बोलायला आवडत असणार. पण तुम्ही इमोशनली 6 इथे असल्यावर तुम्ही इमोशनली कसे असणार आहात, तर तुम्ही फार गप्पा मारणारे, हौशी असं तुम्ही इमोशनली समोरच्याशी टचमध्ये असणार. पण 6 नंबर कसा आहे, तर 6 नंबर मधून तुम्हाला बेनिफिट काय नाही होणार. जर तुम्ही मार्केटिंग पर्सन आहात तर तुम्हाला काय आहे की मार्केटिंग पर्सन साठी चांगला आहे, कारण की तो बोलणार आहे. पण तुम्हाला खूप बोलून 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 मग समोरच्याला कन्व्हिन्स करायचं. तर इमोशनली काय आहे, तर इतकं पण इमोशनली बॉन्ड नाही होणार, विनाकारणच्या गप्पा होणार. जर 7 डिजिटला 6 आहे आणि 8 डिजिटला 6 आहे तर तुम्ही कसं असणार की जास्त गप्पा होणार, बोलक्या स्वभावाची असणार 8ला असल्यामुळे. आणि 7 डिजिटला असल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या 7th ला 6 असल्यामुळे मार्केटिंगसाठी दिलेला चांगला, पण विनाकारण जास्त गप्पा होणार. म्हणजे बेनिफिट कमी आणि गप्पा जास्त असं 7th ला आहे. 8ला पण काय आहे, तर गप्पाडू तुमचा स्वभाव असणार आहे. तर आता 7 डिजिटला जर 7 डिजिटला जर 7th नंबर आहे, 7 डिजिटला जर 7 नंबर आहे तर कसं असणार आहे, तर तुम्हाला गूढ ज्ञानाची आवड असणार आहे. तुम्हाला ज्योतिषी किंवा कुठलंही गूढ ज्ञान, रहस्यमय ज्ञान आहे, म्हणजे त्या गोष्टींमधली जी माहिती आहे ती मिळवायला तुम्हाला आवडणार आहे. आणि 8 डिजिटला जर 7th नंबर आहे तर तुमची इंट्युशन पॉवर चांगली असणार आहे. तुम्हाला पटकन समजणार की पुढे काय होणार आहे किंवा समोरच्याच्या मनात काय चालू आहे. तुमची इंट्युशन पॉवर जर तुमच्या मोबाईल डिजिटच्या 8 नंबरला 7th नंबर आहे तर तुमची इंट्युशन पॉवर चांगली आहे. 7 डिजिटला जर 7 नंबर आहे तर तुम्ही गूढ ज्ञान हे तुम्हाला आवडणार आहे. ज्योतिषी वगैरेसाठी हा 7th नंबर चांगला. तर आता आपण पाहूया 8 नंबर. तर 7th नंबरला जर 8 नंबर असेल आणि 8 डिजिटला जर 8 नंबर असेल तर काय आहे, तर 7th नंबरला 8 नंबर आहे तर ही लोक काय सरळ मार्गी चालणारी आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक नाही करणार, सरळ मार्गाने ते चालणार. आणि 8 डिजिटला तर इमोशनली ते तुम्हाला कधीही न्याय मिळवून देणारे असणार. तुमच्यावर जर म्हणजे म्हणतात ना अन्याय होत असेल तर तो सहन न करता तुम्हाला न्याय मिळवून देणारा हा. तर तुमच्या मोबाईल नंबरच्या 8 डिजिटला जर 8 नंबर आहे तर ती व्यक्ती तुम्हाला न्याय मिळवून देणारी असणार आहे. तर आता शेवटचा नंबर 8 झाला, शनीचा नंबर ज्याने तुम्हाला न्याय मिळवून दिला. आता 9th नंबर आहे, 7 डिजिटला 9th म्हणजे मंगळ. तर ही व्यक्ती कशी असणार आहे, मंगळाचा स्वभाव त्याचा असणार आहे. 7 डिजिटला ज्यांचा 9 नंबर आहे नेहमी एनर्जी मध्ये असणार. कधी कोणी कॉल करू द्या, समोरची व्यक्ती एकदम डल होऊन जरी कॉल करते पण ह्यांना कॉल केल्यावर ही व्यक्ती जी आहे ती एनर्जी मध्ये बोलणारी असणार आहे. किंवा तुम्ही कोणाला कॉल केला नेहमी तुमच्यामध्ये एनर्जी ही फुटफुटून असणार आहे जर 7th नंबरला 9th आहे तर. पण इमोशनली कशी असणार, तर स्ट्रेट फॉरवर्ड असणार, थोडंसं गरम डोकं, त्याच्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं, थोडंसं बोलतात ना तिखट बोलणं असणार. म्हणजे जे काय आहे कडक बोलणं हे तुमच्या बोलण्यामध्ये जाणवणार, कारण की मंगळ असल्यामुळे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला परत एकदा सांगते, प्रत्येक नंबरच्या ग्रहांचं कारकत्व काय आहे ते. 1 म्हणजे काय, तर रवी, त्याप्रमाणे ती व्यक्ती असते किंवा ते कारकत्व सांगितलं. 2 म्हणजे काय, तर चंद्र. 3 म्हणजे काय, तर गुरु. 4 म्हणजे काय, तर राहू. 5 म्हणजे काय, तर बुध. 6 म्हणजे काय, तर शुक्र. तर त्याप्रमाणे आपल्याला आपले कुठला व्यवसाय आहे ते आपण ते निवड. तर 7 आहे केतू, 8 आहे शनी, 9 आहे मंगळ. तर हे झाले नंबर प्रमाणे त्या ग्रहाचा त्या नंबरवर अंमल असतो. तर आता मी तुम्हाला काय सांगते की 7 कधीही, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की शेवटच्या 4 डिजिट मध्ये 0 नकोच आहे, पण तुमचे शक्यतो करून तुम्हाला 10th आणि
7 डिजिटला शून्य अजिबात नको. शून्य म्हणजे काही नाही, तुम्हाला त्या नंबर मधून काही फायदा होणार नाही. इथे शून्य असेल तर इमोशनली तुम्ही अजिबात टच मध्ये राहणार नाही. तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे, पहिलं तर एक क्लिअर करते, 7th आणि 10 डिजिटला 0 अजिबात घेऊ नका. तुमच्या डीओबी प्रमाणे आपण कुठला नंबर असला पाहिजे हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. पण ह्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे की 8 आणि 9 नंबरला कुठले नंबर नसले पाहिजे. ह्या 8 आणि 9 नंबरला कुठल्या नंबरची जोडी नसावी, जशी 3-6 नसावी, अशी कुठल्या कुठल्या जोड्या नसाव्या, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहे. तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी आणि असंच तुम्हाला वेगवेगळं ज्ञान तुम्हाला म्हणजे ज्ञान तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि अजूनही इतरांना ज्यांना हवंय त्यांना ही माहिती मिळावी. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच मला तुम्ही आतापर्यंत जो प्रतिसाद दिला तसाच तुम्ही मला प्रतिसाद द्या. तुम्हाला परत मी नवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा भेटेल. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.